चांदिवली विधानसभा निवडणुकीनंतरच्या वादावर महत्त्वाचा निर्णय देताना उच्च न्यायालयानं ईव्हीएम तपासणीस परवानगी दिली आहे। काँग्रेस नेते नसीम खान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय घेण्यात आलाय। निवडणुकीत दिलीप लांडे यांनी विजय मिळवल्यानंतर ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करत खान न्यायालयात गेले होते। न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांनी या प्रकरणाची दखल घेत तपासणीला मंजुरी दिली आहे। दरम्यान भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मार्फत 16 आणि 17 एप्रिल रोजी ईव्हीएमची निदान चाचणी होणार आहे। या प्रक्रियेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबईकरांना मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं गारगाई धरण आणि निक्षारीकरण प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतलाय। या प्रकल्पांमुळे पाणी पुरवठ्यात सुमारे 600 दशलक्ष लिटरची वाढ होणार असली तरी ते पूर्ण होण्यासाठी किमान 4 वर्षांचा कालावधी लागणार आहे। सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 36% पाणी पुरवठा शिल्लक राहिलाय आणि हा साठा जुलैपर्यंत पुरवणं मोठं आव्हान ठरतंय। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागले। दरम्यान वाढती लोकसंख्या, मर्यादित जलस्रोत आणि जीर्ण जलवाहिन्यांमुळे होणारी गळती यामुळे पाणी पुरवठ्यावर ताण वाढलाय। त्यामुळे आगामी काही वर्ष तरी मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचं स्पष्ट दिसतंय। भारतात सर्व वयोगटांमध्ये कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून ही गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनते। विशेषतः तोंड, थायरॉइड आणि स्तन कर्करोगाचं प्रमाण वाढताना दिसतंय। बदलती जीवनशैली, प्रदूषण, तंबाखू, मद्यपान आणि असंतुलित आहार यामागील प्रमुख कारणं मानली जात आहेत। मात्र सकारात्मक बाब म्हणजे वाढती जनजागृती आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे कर्करोगाचं निदान सुरुवातीच्या टप्प्यातच होतंय, ज्यामुळे उपचार अधिक प्रभावी ठरत आहेत। मुलांमध्ये ल्युकोमिया प्रकारांमध्ये अलीकडेच काही प्रमाणात घट दिसून येते, तर तरुणांमध्ये तोंड, थायरॉइड आणि मोठ्या आतड्यांच्या कर्करोगाचं प्रमाण वाढताना दिसतंय। वृद्धांमध्ये मूत्रपिंड आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका अधिक आहे। डॉक्टर प्रथमेश पै यांच्या मते भारतात हेड अँड नेक कर्करोगाचं प्रमाण एकूण कर्करोगांपैकी सुमारे 30% इतकं आहे, जे पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे। तज्ञांच्या मते कर्करोग टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार अत्यंत आवश्यक आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2026-27 अर्थसंकल्पानंतर विकास निधी वाटपावरून राजकीय वाद रंगलाय। सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट महायुतीनं आपल्या नगरसेवकांना किमान 2 कोटी ते 20 कोटी रुपयांपर्यंत निधी दिलाय, तर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष यांच्या नगरसेवकांना केवळ 25 लाखांचा निधी देण्यात आलाय। त्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे। एकूण 800 कोटींच्या विकास निधीच्या वाटपात मोठी तफावत दिसून येते। या अल्प निधीत प्रभागातील विकास कामं कशी करायची असा सवाल विरोधी नगरसेवकांकडून उपस्थित केला जातोय। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा तब्बल 80,952 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या मंजुरीनंतर महासभेत सादर करण्यात आलाय। स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा अर्थसंकल्प सभागृहात मांडलाय। यंदा निवडणुकांमुळे अर्थसंकल्प सादरीकरणाला उशीर झालाय। दरवर्षी 4 फेब्रुवारीला सादर होणारा हा अर्थसंकल्प यावेळी सुमारे 20 दिवस उशिरा मांडण्यात आला। 6 एप्रिल रोजी स्थायी समितीने त्याला मंजुरी दिल्यानंतर आता महासभेत त्यावर चर्चा होणार आहे। मुख्य अर्थसंकल्पासोबतच शिक्षण आणि पाणी पुरवठा या विभागाचे अर्थसंकल्पही सादर करण्यात आलेत। येत्या आठवड्यात चर्चेनंतर अंतिम मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे। शहर अधिक स्वच्छ आणि सुटसुटीत दिसावं यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी घनकचरा व्यवस्थापनावर भर देत महत्त्वाचे निर्देश दिलेत। स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष म्हणजेच वॉर रूम स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। घनकचरा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी सहाय्यक आयुक्तांनी नियमित क्षेत्र भेटी देऊन स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करावी असे स्पष्ट आदेश दिलेत। तसंच सागरी किनारी, रस्ते आणि महामार्गांवर यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी विशेष वाहनांची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलंय। स्वच्छता ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असून ती अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षम यंत्रणा उभारण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय।
मुंबई शहरात गेल्या काही दिवसात तापमानात घट झाल्यानं मिळालेला दिलासा आता कमी होताना दिसतोय। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवार आणि शनिवारी मुंबईत उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे। कमाल तापमानात 1 ते 2 अंशांची वाढ होणार आहे। फेब्रुवारीपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत। मार्चच्या सुरुवातीला तापमान 40 अंशांपर्यंत गेलं होतं। त्यानंतर काहीसा गारवा जाणवला असला तरी आता पुन्हा एकदा उकाडा वाढू लागलाय। सध्या वाढलेली आर्द्रता आणि तापमान यामुळे दुपारच्या वेळेत उष्णतेचा त्रास अधिक जाणवतोय। नागरिकांना घामामुळे ही त्रास सहन करावा लागतो। शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली। शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग 1 भरून नोंदणी करता येणार आहे। राज्यात 11वी प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ लिव्हिंग उपक्रमांतर्गत ही केंद्रीय ऑनलाईन प्रणाली लागू केली आहे। दरम्यान प्रवेश अर्जाचा भाग 2 भरण्याची सुविधा 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध होणार आहे। यंदा प्रक्रिया अधिक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आधीच तयारी सुरू केली आहे। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।